जन्मोजन्मीची ही नाती नियतीच्या रेशीम गाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी अदृष्टाचे गूढ भोवरे किती सोसले वादळ वारे अदृष्टाचे गूढ भोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून पुन्हा नव्याने मोहरली माती फक्त तुझ्यासाठी बाबा शांता, चला आपण एक एक बॅगा खाली घेऊन जाऊ. ए बेटा, ए बेटा, ना रडायचं ना. लाजून हसणे ते हसून पाहणे मी ओळखून आहे सारे. अरे कोण कोण आहात तुम्ही? अरे आमच्याच ऑफिस मध्ये येऊन आम्हालाच बंदूक दाखवून आमच्याच गाडीत बसून आमचंच अपहरण करता. कशासाठी? कशासाठी? कोण आहात तुम्ही? हा, काय हवंय तुम्हाला? अरे अरे तुम्ही काय ते उद्योगपतीचं अपहरण करतात खंडणी मागण्यासाठी, तसं आमचं अपहरण करताय का? अरे तुम्हाला काय पैसे हवेत का? बोला, किती पैसे हवेत? बापू काका कुठे गेलेत? सकाळपासून दिसले नाहीत. बाणगंगेला गेला असेल. का रे? नाही, सहजच विचारलं. ते नाना काका विचारत होते. त्याच्याकडे लक्ष देऊ नको रे तू, सारखा रडत बसलेला असतो तू. ते जाऊ दे. मला सांग, वाटव्यांचा रोज फोन येतो ना? कर्ज डोक्यावर घेऊन मला मरायची इच्छा नाहीये. सगळं आभाळ फाटल्यावर ठिगळ तरी कुठे कुठे लावणार. ज्या माणसांवर विश्वास ठेवला ते सगळेच फ्रॉड निघाले. उद्या प्रेसला ही बातमी आली तर संबंध नागपुरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ज्या प्रतिष्ठेनं जगलो, उद्योगपती म्हणून मिरवलं, तिथेच. विश्वासराव देशमुख, तुमच्या धंद्यात फक्त एकच माणूस तुम्हाला वाचवू शकेल. भाऊसाहेब गोगटे. येस, भाऊसाहेब गोगटे. आज कॉन्फरन्स आहे. गोगटे नक्कीच. दादा, हा मीना, ये बस. हाउ वाज द फ्लाइट? छान. तो ज्या कामासाठी तू हट्टाने मुंबईला गेली होतीस ते काम, मी ते पूर्ण करू शकले नाही. म्हणजे तो जयदेव गोगटे तुझ्या हातात सापडला नाही तर? नाही, सापडला, पण मी त्याचा पाठपुरावा नाही करू शकले. काय आहे, मी बराच प्रयत्न केला रे, पण ना तो गार्डन टेरेस हॉटेलमध्ये त्याचा तो मित्र, ती मैत्रीण, काय त्यांची सारखी खलबत चाललेली होती. पण मला सांग, हा जयदेव कसा आहे? देखणा, डॅशिंग, आपल्या काश्मीरासाठी अगदी योग्य स्थळ आहे. आणि तुझ्या या आत्ताच्या परिस्थितीसाठी तर. पण सगळे योग जुळून यायला हवेत. अरे तू त्याची काळजी करू नकोस. मी ही कल्पना तुझ्या डोक्यात भरून दिली की नाही? पण हा जयदेव आधी खूप बिघडलेला होता ना. पण आता अगदी चांगला आहे. आणि मुख्य म्हणजे भाऊसाहेब गोगट्यांनी त्याला आता नवीन धंदा सुरू करून दिला. अँड ही इज डुईंग वेल. आपल्या काश्मीरासाठी अगदी योग्य स्थळ आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, आपलं त्यांचं लग्न झालंच पाहिजे. प्रिया आत्या, तू केव्हा आलीस मुंबईहून? अगं आत्ताच आले. झालं तुझं काम? अगं ती माझ्या म्हणजे आपल्या ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेली होती.
अगं तू गेल्यापासून कंटाळा आला होता. पप्पा त्यांच्या कामात असतात आणि माझी परीक्षा संपली होती. हॅलो, हो बरोबर. हो, विश्वासराव देशमुखांचंच घर. कोण? हा, एक मिनिट. हा पप्पा, कॉन्फरन्स हॉलमधून फोन आहे. गोगटे, भाऊसाहेब गोगटे यांना बोलायचंय. काय? नमस्कार भाऊसाहेब. हो, आपली आज नागपुरातच भेट होणार आहे. हो, तुमची नागपुरात कॉन्फरन्स म्हणजे मला वाटलं तुमचा मॅनेजर वाटवेच असणार. नाही नाही, तुम्ही त्याला ठेवा कलकत्त्यातच. मी 10 मिनिटात तयार होऊन पोचतोच. थँक्यू भाऊसाहेब. दादा, ग्रेट. मला वाटतं माझे ग्रह बदलण्याची वेळ आलेली आहे आणि ही गाडी म्हणते सम भाऊसाहेब. मी आलोच तयार होऊन. फक्त तुझ्यासाठी. काही म्हणा, नागपूरहून आल्यापासून तुम्ही खूप खुशीत असता, आनंदात असता. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही जे तुमचे मित्र म्हणता ना, कोणते नागपूरचे विश्वासराव देशमुख, स्टील उद्योगातले मोठे उद्योगपती नाही, हे नाव मी तुमच्या तोंडून पहिल्यांदाच ऐकते. पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. नाही, बरोबर आहे. म्हणजे काय आहे, तो तसा माझा मित्र वगैरे नाही ग. म्हणजे आपल्यासारखाच त्याचा नागपूरला स्टीलचा उद्योग आहे. मोठा वगैरे काही नाही, ठीक आहे, पण म्हणजे चांगला चाललाय. महत्वाचं म्हणजे कसं आहे की कॉन्फरन्सच्या निमित्तानं एकदा दोनदा तो मला भेटला असेल. मित्र वगैरे असं नव्हतं. पण काल काय झालं माहितीये का? काल त्यांनी त्याच्या घरी मला बंगल्यावर त्याच्या डिनरसाठी घेऊन गेला. मला उत्तम डिनर खायला घातला मला. बरं, तो बाहेरून मागवला नव्हता, स्वयंपाकीने बनवला नव्हता, त्याच्या मुलीनं काश्मीरानं बनवला होता. काय सांगता? हो, काश्मीरा हे नाव खूप छान आहे नाही? अगं, नुसतं नाव छान नाही, मुलगी खूप गोड आहे, लाघवी. आणि तुला सांगतो, तिच्या हाताला चव. काय स्वयंपाक केला होता, अगदी तुझ्या हाताची चव आहे तिच्या हाताला. काय सांगता? तिची आई वगैरे? म्हणजे ती लहान असताना वारली. मग विश्वासनेच तिला मोठं केलं. म्हणजे एक घटस्फोटी तर तिची आत्या आहे, मीना सोनावणे म्हणून. सोनावणे? हा, आता कदाचित इंटरकास्ट मॅरेज असेल. इट्स ओके. तरी काश्मीरा, आपली जयंती कशी लहानपणी होती ना, अगदी तशी दिसते बघ. जयंती सारखी ना? हा. मग भाऊसाहेब एकदम खुश. त्या मुलीला ग्रॅज्युएशन नंतर मास मीडियाचा कोर्स करायचा आहे मुंबईत, इथून. म्हणजे हल्लीची पिढी खूप हुशार आहे नाही? हो, ही जास्तच हुशार आहे. अर्थातच. अहो, आपल्याकडे खूप लेडीज हॉस्टेल्स आहेत. म्हणजे आपण इथं असताना या मुलीला आपण काश्मीराला लेडीज हॉस्टेलमध्ये ठेवायची? नाही, ती इथं राहील. हे बघा, मी सांगू का, एक तर दुसऱ्याची पोर आपल्या घरी आणायची, आपला तरुण मुलगा आपल्या घरामध्ये, शिवाय अविवाहित, ते काही नाही, नसती जबाबदारी घेऊ नका अंगावर. हे बघ, माझा जयदेववर पूर्ण विश्वास आहे. माझाही माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, कळलं? अहो, पण हे वय वेडं असतं हो. समजा काश्मीराच काही वेडं वाकडं वागली तर आपण दोघांचं सरळ लग्न लावून देऊ. बापू भाऊजी तुमच्या बाबतीत बोलतात ना, ते काही खोटं नाही. ते म्हणतात की भाऊ एकतर टोक तरी गाठतो, नाहीतर तळ तरी. ते जाऊ दे, चल. तो हे बघ, तो नागपूरचा देशमुख आहे ना, ते अगदी आपल्या तोला मोलाचं स्थळ आहे. ते काही नाही. आपल्या जयदेवच्या पसंतीशिवाय आपण काहीही करायचं नाही. अहो, तो पुन्हा बिथरला तर त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्याला जायचं नाही. हरकत नाही, पण मला सांग, ती मुलगी इथं आपल्या घरी राहायला तुझी काही हरकत? तुमच्या शब्दाबाहेर मी कधी गेले का? हे बघा, माझी काहीही हरकत नाही, मला काहीही त्रास होणार नाही. आपली जयंती जशी ना तशी ती. मला एक सांगा, आपल्या टिंबूच्या नामकरण विधीच्या पत्रिका वगैरे सगळ्या रेडी आहेत ना? सगळं रेडी आहे. मला सांग, म्हणजे त्याचं जे बापूने नाव ठरवलंय तेच ठेवायचं ना? नाही, म्हणजे तुम्हाला आवडलेलं नाही का ते? अगं, बापूने ठेवलंय, छान नाव आहे, छोटस सुटसुटीत. हा, शिवाय मुळात ते नाव बापून ठेवलंय, त्याचा अधिकार मोठा नाही का? हो ना. म्हणजे परवा आपल्या टिंबूच्या नामकरण विधी पार पडणार. येस.
1 2 3 आर्य 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 हॅलो आई, राणी बोलते. हो, छान झाला आज पहिला दिवस शूटिंगचा. काय? हो हो, जाईने पण फार छान शॉट दिले. हो, अगं माझा मित्र आहे ना रिजवान आणि अभिजित बोस, हो ते दोघं मला असिस्ट करतायत. ऐकलं होतं की कलकत्त्याची लोक फार कोऑपरेटिव्ह आहेत आणि ते दिसलं सुद्धा. हॉटेल सेंट्रल पार्क, हो इथे चौरंगी लेनवरच आहे. 3 स्टार आहे, छान आहे. कधी? तू नको करूस, मीच करीन तुला फोन. आणि बाबांना सांग माझ्या तब्येतीची बिलकुल काळजी करू नका, मी उत्तम आहे. होय. काय? नाही नाही, मी उद्याच करीन तुला फोन. उद्या आउटडोअरला शूटिंग आहे. हॉटेलवर आली की लगेच फोन करेन. ठीक आहे, ठेवू? अच्छा, चल बाय, ठेवते. हां. हाय. हाय, बस ना. झालंय सगळ्यांचे हिशोब क्लिअर? सगळ्यांचे हिशोब क्लिअर करून आलो. गुड. कोणाची तक्रार? कोणाची नाही, सगळे खुश आहेत. तू जयला कळवलंस? अगं नाही ग, मगाचपासून त्याचा फोन ट्राय करतोय, फोन लागतोय पण तो उचलतच नाही आहे. मला वाटतं त्याच्या आज बहिणीच्या मुलाचं नाव ठेवायचं आहे ना, तर त्याच्यात तो बिझी असेल असं मला वाटतं. ठीक आहे, पण माझी ड्युटी आहे, आठवं काकांना तरी सांगून येतो. गुड. अभिजित बोस गेला? येस, उद्या त्याला धरमतालवर लवकर पोचायचं आहे. काय ट्रेड युनियनचं ऑफिस तिथेच आहे ना. जाई माडिक पण तिथेच राहते, म्हणजे 11 पर्यंत आपल्याला काम सुरू करता येईल. गुड. अगं पहिल्याच्या तिने एकदम छान काम केलं. अरे हो, ती सारखं तुझ्याकडे बघत होती. तुला कुठेतरी बघितलंय असं तिला सतत वाटत होतं. वाटणार नाही काय. अगं तिच्या घरी मी बिल्डर म्हणून गेलो होतो, म्हणून मला सारखी विचारत होती तुला कुठेतरी बघितलंय. मला ती बोलली पण तू आला होता काय, म्हणजे तुम्ही बिल्डर एक आला होता तिच्याकडे. तर बोलो तो मी नव्हेच, पण एक सांगतो, ही खोटी ॲक्टिंग करता ना मी एक चांगला आता उत्तम नट बनलोय. माझ्याशी ऍक्टिंग नको करूस हा. तुला आणि जयला मी पुरतं ओळखते. हे बघ, त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. एनिवे, मी रूममध्ये जातो. रूममध्ये जाशील आणि दारू ठोसत बसशील. हे बाईक, मी आणि जयदेव दोघांनी दारू सोडले. हे मी केव्हापासून ऐकत आली आहे. अरे खरं, आता हे बघ, इतके दिवस मी इथे आहे, तुझ्या सहवासात आहे. कधी बघितलंस मला दारू पिताना? कधी दारूचा वास आला? मग उगीच आपलं. नाही. ऐक, मी शब्दाचा पक्का आहे. उद्या कदाचित जयदेवने तुझ्याशी लग्न केलं नाही तर सेकंड चॉईस म्हणून मी आहे. हे पण मी सतत तुझ्याकडनं ऐकत आली आहे. नुसतं ऐकतेस पण मनावर कुठे घेतेस? हां, चल एनिवे, गुड नाईट. रिजवान, जेवण एकत्र घेऊया. इट्स अ डेट. प्लीज. डेट वगैरे काही नाही आहे. आज शूटिंगचा पहिला दिवस होता, चांगला झाला म्हणून सेलिब्रेशन. ठीक आहे, तू इथेच वाट बघ माझी. चालेल. जेवायला येतो, जाऊया एकत्र. जयदेव पण फोन पण करायचा. हो. हॅलो जय. फक्त तुझ्यासाठी. हॅलो, वेल्डन रिजवान. राणीला पण सांग आणि वाटवे काकांना कळव मी त्यांना विश केलंय म्हणून. अर्थात मी उद्या फोन करेनच त्यांना. हां, अरे आज आमच्याकडे ते बारसं होतं ना माझ्या भाच्याचं. टिंबूचं नाव आता आर्य ठेवलं. मस्त नाव आहे ना? हो रे, बापू काकांनी ठेवलं ऑफकोर्स. बरं, आता तुम्ही तुमचा डिनर डिस्टर्ब करू नका, आपण नंतर बोलूया. बाय. हां.
काही म्हणा नाना काका, समारंभ अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला. येस. फक्त ही मध्ये बातमी सांगितलीस ना, त्यामुळे मला दृष्ट लागली. काय झालं? काय रे, खरंच माझ्या मुलांचं कोणी अपहरण केलं असेल का? हे काय आजच्या वर्तमानपत्रात दिलंय सकाळच्या, उद्योगपती अरुण परब आणि शरद परब यांचं अपहरण कदाचित खंडणीसाठी असेल. आवाज दिवसभर टीव्ही बघत होतो, सारख्या त्याच बातम्या. या मीडियावाल्यांना सुद्धा उद्योग नाहीत. अर्थात त्यांची पोट आहेत म्हणा. आता कदाचित तुमचाही इंटरव्ह्यू घेतील ते. अरे बापरे, अरे खरंच माझ्या पुतण्याचे, माझ्या मुलाचे फोटो आले पेपरात. तरी अरे अरे हे कोणाचं काम आहे रे, कोणाचं काम आहे? आता ते मला कसं कळणार? जी पोरं बापाला गंडवतात ती अजून किती जणांना गंडवत असतील आपल्याला कसं कळणार? भानगडी करत असतील, आपल्याला काय माहित? करत असतील ना. अरे करत असतील रे, पण काय रे, आता काय होईल त्याचं? मांडवली झाली तर अरे तू हा शब्द बोलतोस? म्हणजे सेटलमेंट झाली तर ठीक आहे, आणि नाही झाली तर 2-1 दिवसात त्यांचे मृतदेह आपल्याला कुठेतरी सापडतीलच. अरे नाही, माझ्या पोराला वाचवा रे कोणीतरी. अरे अरे भावड्या, अरे बापू, माझ्या पोराला वाचवा रे, माझ्या पोरा वाचवा. त्या दोघांनीही ती बातमी वाचली आहे. अरे वाचली, पण मला काही म्हणाल नाही ते. आजचा सगळा दिवस त्या समारंभात गेला ना. तुला बापू काय म्हणाला काय रे? बापू काका हसत म्हणत होते काय की चला आता त्या नाना काकाला त्याची सगळी हरवलेली प्रॉपर्टी परत मिळेल. अरे बाबा, मला हरवलेली प्रॉपर्टी नकोय, माझी मुलं मला परत पाहिजेत, माझी मुलं. आता ते आपल्या हातात नाही नाना काका. भाऊ काय म्हणाला काय रे? डॅडी नाही बाबा, ते काय नाही म्हणाले. भावड्याने नाही ना माझ्या पोरांना अद्दल घडवण्यासाठी हे सगळं कारस्थान? छे कसं शक्य आहे? हे बघा, माझे डॅडी आहेत उद्योगपती, अपहरणपती नाही. पण बघ, आता डोक्याला जास्त ताण देऊ नका, शांत चित्तानं झोपा, उद्या बघू. अरे आता कसली शांत झोप लागणार बाबा? का? जेव्हा मुलांनी झोप उडवली होती तेव्हा लागत होती ना. तू सुद्धा भावड्यासारखा बोलायला लागलास. नाही बोलणार, त्याचाच मुलगा ना तू. बरं चिडू नका. चला, मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत सोडतो, तिथे गेल्यावर सांगतो. चला या. सावकाश. फक्त तुझ्यासाठी. आजचा 5वा दिवस. हो, आता पोलीस शोधत इकडे आले तर आपली सुटका होईल, नाही तर आपलं काय खरं नाही ते. हो, पण तोपर्यंत आपण जिवंत राहिलो तरच ना. हा, ते पण बरोबर. काय मंडळी, रात्री डिनर काय घेणार? हा, डिनर. आज तुम्ही स्टार झालात. भाऊसाहेब गोगटे, काल तुमची खूप वाट पाहिली. बरं, नातवाचा नामकरण विधी छान, फर्स्ट क्लास. म्हणजे आर्य नाव ठेवलं त्याचं मी. आणि एक मोठी कार प्रेझेंट देऊन टाकली. नाही, नाव कसं आहे? वा, छान नाव ठेवलं. जयदेव, कसं चाललंय तुझं? एकदम मस्त चाललंय. डॅडी कुठे गेले? अरे आज ते लवकरच गेलेत ऑफिसमध्ये. हो, आणि बापू काका सुद्धा दिसले नाहीत कुठे. ते तर कधीच गेले यात्रेला. यात्रेला गेले ते? हो, आपल्या टिंबूचं बारसं झालं ना, लगेच गेले. अरे ती काही प्रोफेशनल कलाकार नाही आहे रे. उन्हाचा त्रास तर होणारच ना, आणि तब्येतही बिघडणार. आणि त्यात आपल्या कामासाठी सतत आपल्या कलाकारांना त्रास देण्यात काही अर्थ नाहीये. त्यांना मोब मिळाला, त्यांचे शॉट पूर्ण झाले, बस इनफ. अरे हां, जयला फोन केलास का?
फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्या